मुंबईच्या सीएसएमटी स्थानकाबाहेर साचलं पाणी, कामावर जाणाऱ्या प्रवाशांची वाट काढण्यासाठी कसरत। सिन्नरला पावसाचा मोठा तडाखा, बाजार समितीतील व्यापाऱ्यांनी साठवलेला शेकडो क्विंटल कांदा भिजला, लाखो रुपये किमतीचा कांदा पावसाने झाला मातीमोल। सातारा जिल्ह्यातील कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात 304 मिलीमीटर पावसाची नोंद, धरण परिसरातील नागरिकांनी सतर्क राहण्याचं प्रशासनाचं आवाहन। सिंधुदुर्ग जिल्ह्याला पुढील 4 दिवस ऑरेंज अलर्ट जारी, जिल्ह्यात मागील 24 तासात 58.25 मिलीमीटर पावसाची नोंद। किल्ले रायगडावर जाणाऱ्या मार्गावर मोठं भगदाड, पोंझर गावच्या वरच्या बाजूला रस्ता खचला, रायगड किल्ल्याकडे जाणारी वाहतूक बंद। रायगडच्या गोरेगाव म्हसळा मार्गावर झाड कोसळल्याने वाहतूक ठप्प, प्रवाशांना माणगाव घोणसे घाट मार्गे प्रवास करण्याचं प्रशासनाचं आवाहन। साताऱ्यातील कोरेगाव येथील आल्याच्या शेतीचा पाणीच पाणी, आल्याची पोती बाहेर काढण्यासाठी शेतकऱ्यांची लगबग। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।